अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे साहिल यांच्या मार्फत. 3 चेंडू धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 1. चार चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 2. अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला फटका पाहायला मिळाला, पण त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव. 5 चेंडू झालेले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू आणि त्यावरही फक्त एक धाव. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 4 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 4 धावा. दुसऱ्या षटकामध्ये निवड केलेली आहे, ती म्हणजे श्रीरंग संघाकडून रणजित. मनोज वैद्य साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांनी संपर्क क्षेत्राशी तर त्याचप्रमाणे मी विनंती करतो, ज्यांचं नुकताच आगमन झालं, आदरणीय सन्माननीय मनोजजी वैद्य साहेबांचं इथे मात्र शुभागमन होत आहे. त्यांना मी विनंती करतो, या आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत.
आयोजकांचा इथे निर्णय आलेला आहे, फलंदाज इथे बाद असणार आहे. पंचांचा इथे निर्णय अंतिम राहील आणि इथे फलंदाज बाद असणार आहे. मैदानावर असलेल्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, प्रत्येक खेळाडूने खेळ भावनेचा सन्मान या ठिकाणी राखायचा आहे. पंचांनी जो निर्णय दिलाय त्याचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे. प्रत्येकाने एक दक्षता घ्यायची आहे की दोन्ही संघ, क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि फलंदाजी करणारा संघ, या दोघांना समान आपल्याकडून राखलं जाणार आहे. कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय दिला जाणार नाहीये. पंचांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी ही विनंती आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 4 धावा. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होत आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे, जय. षटकासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे रणजित. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होत आहे. स्ट्राईकला ते आघाडीचे फलंदाज अतुल. पहिलाच अतिशय उत्कृष्ट असा चेंडू हाताळत असताना रणजित यांच्या मार्फत निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढील चेंडू पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्टरित्या दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू आपल्या समालोचन कक्षाकडे पाठवून द्यावा. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्टरित्या पुढील चेंडू स्वीप करायचा प्रयत्न. डॉट चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा एक धाव काही रोखू शकले नाही. एक धावेच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7. 5 चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला ते जय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 8 धावा. अनिकेत उतेकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन.
शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे गोलंदाज बबन. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद होईल. यापुढील सामना असणार आहे तो म्हणजे किंग भोईर वर्सेस ओमसाई गणेश. दोन्ही संघांच्या संघनायकांना नम्र विनंती आहे त्यांनी टॉक्स बॉक्सशी संपर्क साधावा. आपल्या या सामन्यांसाठी उपस्थित मान्यवर सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय मनोजदादा वैद्य यांचं या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे. मी आयोजकांना विनंती करतोय की त्यांनी यथोचित सन्मानित त्यांना या ठिकाणी करायचं आहे. मी योगेशजी टेमगिरे यांना विनंती करतोय त्यांनी मनोजदादा यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्टरित्या हाताळत असताना निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढील चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवत असताना गोलंदाज चारी चेंडू निर्धाव टाकत असताना गोलंदाज बबन. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बबन यांच्या मार्फत. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 10 धावा. पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडूची खून करत असताना पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर होत असताना 12 धाव धावफलकावर. शेवटचा चेंडू आणि फुलटॉस चेंडू त्यावर फक्त आणि फक्त 4 धावा येत आहेत. शेवटच्या चेंडूवर 16 धावा धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे गोलंदाज बाबू. पहिला चेंडू त्यावर स्ट्राईक चेंज करत असताना अजूनही आघाडीचा फलंदाज अतुल आपल्याला पाहायला मिळतोय खेळपट्टीवर. बघूया आता या शेवटच्या षटकात ते किती धावा टोकू शकतात आपल्या संघासाठी. अतिशय वेगळी वृत्ती आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या षटकात. 2 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. धावफलकावर 18. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये बघूया किती धावा धावफलकावर लागतायत. पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न पण 1 धाव काही रोखू शकले नाही. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 19. पुढील चेंडू आणि इथे फलंदाज बाद होईल. अतुलला माघारी परतावं लागेल. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 19 धावा. पुढील बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे सागर. रिव्हर्स स्वीपचा वापर करत असताना आणि त्यावर फलंदाज मागे परतावं लागले. धावफलकावर आहेत त्या म्हणजे 20. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर शेवटच्या चेंडूवर बघूया आता प्रितेश आपल्या संघासाठी किती धावा करतायत.
धाव फलकावर आहेत ते 20. शेवटचा चेंडू, त्यावर फक्त एक धाव आणि 21 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. 22 धावांचं मापक असं आव्हान ठेवलेलं आहे श्री 11 या संघासमोर. ओम साई गणेश आणि किंग भोईर या दोन्ही संघांचा संघनायक टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. त्यांचा इथे टॉस केला जाईल. किंग भोईर आणि ओम साई गणेश या दोन्ही संघांना हा लास्टचा कॉल असणार आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी भावेश याची निवड केलेली आहे आणि स्ट्राईकला आहेत ते राहुल. एकवीस धावांची गरज असणारे श्री 11 या संघाला सामना जिंकण्यासाठी. पहिला षटक भावेश यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट असा लेग कट आपल्याला पाहायला मिळतो आणि मनोज वैद्य सरांना इथे टॉस साठी आमंत्रित करतोय. त्यांच्या हस्ते इथे टॉस होईल. पुढील चेंडू किंग भोईरचा संघ मालक अतिशय उत्कृष्टरित्या भावेशांनी विकेट घेतलेले आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 1 धाव. बॅट्समन नेम बबन. पुन्हा एकदा बाईसच्या स्वरूपात इथे धाव मिळते. 1 धाव संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड होत आहे. किंग भोईर इथे टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी त्यांचा निर्णय लवकरात लवकर सांगावा. आज चेंडूच्या समाप्तीनंतर ती धाव फलकावर आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे फक्त आणि फक्त 3 धावा.
अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली भावेश यांच्या मार्फत. बघूया कसे कमबॅक करतायत. दुसऱ्या षटकासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे अजिंक्य यांची. पहिलं षटक अतिशय उत्कृष्टरित्या हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाले भावेश. आता बघूया दुसऱ्या षटकात किती धावा रोखतायत अजिंक्य. स्ट्राईकला आहेत ते आघाडीचे फलंदाज राहुल. फुलटॉस चेंडू त्यावर अतिशय खराब अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली पण एक धाव काही रोखू शकले नाही. एक धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 4 धावा. अजिंक्य यांचा पुढचा चेंडू स्ट्राईकला ते बबन. रिव्हर्सच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एक धाव. 5 धावा धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी दाखवत असताना अजिंक्य. पुढील चेंडू अजिंक्य यांचा स्ट्राईकला ते राहुल आणि पंच आकाशात बोट करत असताना इथे बबनला मागे परतावं लागेल आणि अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला इथे पाहायला मिळाला मंकी विकेट. इथे बॉल काउंट असणार आहे. मंकी विकेटच्या स्वरूपात बबन यांना इथे माघारी परतावं लागलं. चतुराई आपल्याला पाहायला मिळाली अजिंक्य यांच्या मार्फत. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या थांबलेली आहे ती फक्त आणि फक्त 5 धावांवर. अजूनही आघाडीचे फलंदाज इथे खेळपट्टीवर खेळ दाखवत असताना राहुल. पुढील चेंडू अजिंक्य यांचा पंच दोन्ही हात समांतर करत असताना अतिरिक्त धावची भर पडत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 6. कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना राहुल. एक धाव. 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. फुलटॉस चेंडू आणि त्यावरही एकच धाव. अतिशय उत्कृष्टरित्या गोलंदाजी दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अजिंक्य. पाच चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. एक चेक झालेला आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त धावेची भर पडत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या धावफलकावर झाली ती म्हणजे 7 धावा.
5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. सामना जर जिंकायचा असेल तर या अतिरिक्त धावांवर 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. उलटा चेंडू पंचांनी ते थर्ड अंपायर साठी इथे पंच आपल्याला निर्णय सांगतील. पंच आपला निर्णय सांगावा.
नॉट आउट असणार आहे. आणि रिव्ह्यू हा अंपायर कडून घेण्यात आलेला होता, याची नोंद घ्यावी. 22 टू इन आहे. आणि हा फक्त रिव्ह्यू अंपायरच घेऊ शकतात. 12 चेंडूंमध्ये 12 रनांची आवश्यकता असणार आहे, त्या म्हणजे श्री 11 या संघाला. आत्ताचा रन पकडून 10 रन झालेले आहेत. 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असणार आहे. दोन षटकानंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 10. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असणार आहे, ती म्हणजे सामना जिंकण्यासाठी श्री 11 या संघासाठी. तिसरं षटक हाताळण्यासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे गोलंदाज अजित अतुल. आपले आदरणीय गुरुनाथ नकाशे काका यांनी या सामन्यांसाठी उपस्थिती दर्शवलेली आहे. मी योगेशजी टेमगिरी यांना विनंती करतोय, त्यांनी आपले काका यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. काका, मी आपल्याला विनंती करतोय. इथे मात्र सामना अतिशय दोलायमान स्थितीमध्ये. इथे मात्र पहिल्या चेंडूवर 4 धावा ठोकत संघाची धावसंख्या 4 ने पुढे नेत संघाची धावसंख्या 14 वर पोहोचलेली आहे. पहिल्या चेंडूवर अतिशय उत्कृष्टरित्या आपली फलंदाजी दाखवत असताना राहुल, त्यावर अतिरिक्त धाव, संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना 15 धावा धावफलकावर एक चेंडूच्या समाप्तीनंतर. दोन चेंडू झालेले आहेत. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 16 धावा. 6 धावींची अजूनही गरज असणार आहे श्री 11 या संघाला सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा स्वीप करत असताना 1 धाव संघाच्या धावसंख्येमध्ये. तीन चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. 17 धावा धावफलकावर. आणि निधाव चेंडू टाकत असताना अतुल. पुन्हा एकदा स्वीप करत असताना आणि त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव. 18 धावा धावफलकावर. 4 धावांची गरज असणार आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतं. सात चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजे श्री 11 या संघाला. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 19 धावा. येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये धावा पाहिजे म्हणजे 3. शेवटच्या षटकामध्ये निवड केलेली आहे ती म्हणजे गोलंदाज सर्वेश.
6 चेंडूंमध्ये 3 धावा पाहिजे, त्या म्हणजे श्री 11 या संघाला. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या फिल्डिंग करत असताना पण एक धाव काही रोखू शकले नाही. येणाऱ्या उर्वरित 5 चेंडूंमध्ये 2 धावेंची गरज असणार आहे, ती म्हणजे श्री 11 या संघाला. पुन्हा एकदा चपळाईने आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे एक धाव. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 1 धावेंची गरज असणार आहे आणि कंपल्सरी चेसिंग असणार आहे. आणि इथे सामना जिंकलेला आहे, ती म्हणजे श्री 11 या संघाने.